कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। म्हणजे राधा 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 बाबा बाबा मागेच राहिले, आपण त्यांना घेऊन जाऊया। मीरा 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 थांब थांब, हे बघ हे शक्य नाहीये आणि तुझे बाबा आपल्यासोबत येणारच नाही। ताई पण आता हा सगळा विचार करण्याची वेळ नाहीये मीरा, आता आपण इथून निघायला हवं, शहरात जायला हवं। अगं पण मी शहरात येऊन काय करू, माझं कोणीच नाही अगं तिथे। मी आहे ना, आणि हे बघ मी ज्या फॅक्टरीत कामाला आहे त्याच फॅक्टरीत तुलाही काम मिळवून देईन, हळूहळू सगळं सुरळीत होईल, पण आता आपण इथून निघायला हवं। मीरा मीरा ती बस आली, ती थांबव पटकन। मीरा मीरा बस थांबव, गुंड याची वाट बघतीयस का? थांबव पटकन मीरा, प्लीज बस थांबव लवकर। मीरा त्या लोकांच्या तावडीतून वाचली, हे खूप चांगलं झालं। देवी आई, मीराचे बाबा इथेही आलेत, हे मला मीराला घेऊन जाऊ देणार नाही आणि मला इथे बंदिस्त करून ठेवतील। देवी वाचव मला, धाव देवी आई, काहीतरी कर। राधा राधा थांब ना ग राधा राधा राधा, अगं पोटची पोर आहेस तू माझी, मला घाबरून माझ्यापासून दूर पळून जाऊ नको बाळा। बोल बोल या तुझ्या आभागी बापाशी, बोल राधा बोल।
काय? तुला असं पाहिलं ना की मला आपल्या लग्नाचा दिवस आठवतो. त्या दिवशी तू जशी दिसत होतीस तशीच आजही दिसतेस. असं म्हणतात की मुलं मोठी होत जातात तसं नवऱ्याचं बायकोवरचं प्रेम कमी होत जातं. इथे उलटच. साफ खोटे. माझं तुझ्यावरचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. काहीतरीच तुमचं. थट्टा करण्याची चांगली पद्धत. तुझ्या सौंदर्याची थट्टेत सुद्धा चेष्टा करावी अशी वेळ माझ्यावर कधी आलीच नाही. आजही तू चिरतरुणच दिसतेस. बरं ऐका ना, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. मला वाटतंय आपण अथर्वच्या लग्नाची तयारी सुरू करायला हवी. मलाही त्याच विषयावर बोलायचं होतं याशी. नाही, मी त्याचं आणि मायाचं त्याला न विचारता लग्न डिक्लेअर केलं खरं, पण अथर्वचा अजून होकार आलेला नाहीये. पण त्यांनी स्पष्ट नकारही नाही दिलेला. त्यांच्या लग्नासाठी तू पूजा करायची ठरवलीस, त्या पूजेला अथर्व आला ना. म्हणजेच मायाशी लग्न करण्यासाठी अथर्वला काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण त्याचा विचार बदलला तर. म्हणून मला असं वाटत होतं की आपण लवकरात लवकर मायाला आपल्या घरची सून करून घेऊया. माझ्या मनात होतं की मी गुरुजींना बोलवून मुहूर्त काढून घेते आणि मग ते सांगतील त्याप्रमाणे पुढच्या तयारीला लागते. तुम्हाला काय वाटतंय? अथर्वचं लग्न ही तू घेतलेली जबाबदारी आहेस. त्यामुळे तुला जे योग्य वाटते ते तू कर. त्यासाठी माझ्या परवानगीची काही गरज नाही. मला आणखी एका गोष्टीवर बोलायचं आहे तुमच्याशी. मी मायाच्या बोलण्यावर विचार केला आणि मला तिचं म्हणणं पटलं. मायाचं म्हणणं? अंबिकाची आठवण येईल अशा गोष्टी आपण घरात ठेवायला नको. हे बघा, मला कळतंय की ही गोष्ट मला तुम्हाला सांगताना जितका त्रास होतोय तितकाच त्रास तुम्हाला ऐकतानाही होत असेल. पण तुम्हीच विचार करा. 1 वर्ष झालं अंबिका गेल्यापासनं वेदा पुन्हा हसावी, पुन्हा बोलावी म्हणून आपण किती उपचार केले, पण कसलाच फरक पडला नाही. आपण जोपर्यंत अंबिकाच्या आठवणी वेदाच्या मनातून हळूहळू पुसून नाही टाकत तोपर्यंत ती मायाला तरी कशी स्वीकारणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.